नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामधील जी केचे जे सर्व प्रश्न आहेत ते गेल्या वर्षीच्या भरतीतून आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, एकही प्रश्न बाहेरचा नाही, फक्त गेल्या वर्षीचे भरतीमध्ये जे प्रश्न विचारले होते ते घेतलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे प्रश्न डेली बेसिसवर आहेत. चला प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी कोणती नदी भारतात उगम पावत नाही? गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. उत्तर येत असेल तर कमेंट करायचं आहे उत्तर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे ती भारतामध्ये उगम पावत नाही, तर चीनने जो काही कब्जा केलेला प्रदेश आहे तिबेट नावाचा जो काही चीनचा भाग आहे तिबेट, त्या ठिकाणी मानसरोवराजवळील कैलास पर्वतरांगेमध्ये ब्रह्मपुत्रा ही नदी उगम पावते. ठीक आहे, या भागामध्ये तिला यारलुंग सांगपो, ठीक आहे, यारलुंग सांगपो असं या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, यारलुंग सांगपो. ओके, आता गेल्या वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला होता बघा दुसरा एक, ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये कोणत्या राज्यातून प्रवेश करते? तर अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश या राज्यामार्फत आपल्या भारतात प्रवेश करते ब्रह्मपुत्रा नदी आणि अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग, ठीक आहे, दिहांग या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, हा देखील विचारलेला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला दिहांग या नावाने ओळखलं जातं. आता या ठिकाणी बघा, कावेरी नदी आहे, हिचा जो उगम आहे तो कर्नाटक राज्यामध्ये तळ कावेरी या ठिकाणी होतो. त्यानंतर गंगा नदी आपल्या भारतातील सर्वात लांब नदी, हिचा उगम उत्तराखंडमध्ये गंगोत्री या ठिकाणी होतो. झेलम ही जम्मू काश्मीरमध्ये उगम पावणारी नदी आहे. ठीक आहे, महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्व, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत. त्यानंतर प्रश्न आहे, निकट दृष्टिता आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात किंवा वापरला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा, अंतर्वक्र. ठीक आहे, अंतर्वक्र भिंग वापरलं जातं निकट दृष्टिता या आजारासाठी. याला मायोपिया असं म्हटलं जातं. हा प्रश्न सेपरेटली विचारलेला आहे बघा. निकट दृष्टिता म्हणजे काय, तर मायोपिया. ठीक आहे, यामध्ये जवळचं स्पष्ट दिसतं आणि दूरचं अस्पष्ट दिसतं. ठीक आहे, निकट दृष्टितामध्ये जवळचं स्पष्ट दिसतं आणि दूरचं अस्पष्ट दिसतं. याच्या विरुद्ध आजार आहे दूरदृष्टिता, याला हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, हायपरमेट्रोपिया असं म्हटलं जातं. यामध्ये दूरचं स्पष्ट दिसतं आणि जवळचं अस्पष्ट दिसतं. यामध्ये बहिर्गोल भिंग वापरलं जातं. ठीक आहे, हे दोन्ही प्रश्न खूप वेळा परीक्षेत विचारले जातात. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी गटात न बसणारे वाद्य कोणते? या ठिकाणी बघा, बासरी हे उत्तर असणार आहे आपलं. ठीक आहे, बासरी हे या गटामध्ये बसत नाही, कारण सितार, गिटार, वीणा ही जी वाद्य आहेत ती एका तारेच्या किंवा अनेक तारांच्या साह्याने वाजवावी लागतात, तर बासरी वाजवण्यासाठी कोणत्याही तारेची आवश्यकता नसते, म्हणून बासरी हे गटामध्ये बसत नाही. त्यानंतर प्रश्न आहे, उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? सरोद. ठीक आहे, यांना सरोद सम्राट म्हणून देखील ओळखलं जातं. ठीक आहे, अमजद अली खान. ओके, त्यानंतर प्रश्न आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? कोणत्या विभागाची आहे? तर MSRDC. ठीक आहे, MSRDC या विभागाची जबाबदारी आहे या सर्व महामार्गाचं नियंत्रण आणि देखभाल करण्याचं. ठीक आहे, MSRDC. याचा फुल फॉर्म आहे बघा, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. याची जी स्थापना आहे ती 1996 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, MSRDCची स्थापना 1996 मध्ये झालेली आहे. समृद्धी महामार्गाची लांबी विचारली जाते, खूप वेळेला विचारलेले, कमेंट करून सांगायचं आहे किती आहे समृद्धी महामार्गाची लांबी. समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे असा देखील प्रश्न विचारला जातो, तर बघा प्रश्नातच उत्तर आहे, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे समृद्धी महामार्गाला. आता या ठिकाणी MSRTC आहे बघा आपल्या
राज्यामध्ये लालपरी खूप प्रसिद्ध आहे. ठीक आहे. तर एस टी महामंडळ म्हणजेच MSRTC याचा फुल फॉर्म काय आहे तर महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. ठीक आहे. तर याला एस टी महामंडळ नावाने ओळखलं जातं. याची स्थापना आहे बघा 1960 मध्ये याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर MTDC. ठीक आहे. MTDC म्हणजेच महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट. ठीक आहे, कॉर्पोरेशन, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याची स्थापना झालेली आहे बघा 1975. ठीक आहे. MTDCची स्थापना झालेली आहे 1975. महाराष्ट्र पर्यटनाचं घोषवाक्य आहे अमर याद महाराष्ट्र, हे देखील विचारलेलं आहे खूप वेळेला. MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. ठीक आहे. याची पण स्थापना झालेली आहे बघा 1975 मध्ये. ठीक आहे. 1975 मध्ये याची देखील स्थापना झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील प्रमुख विमानतळांना सुरक्षा खालीलपैकी कोणती संस्था पुरविते? कोणती संस्था पुरविते तर CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. ठीक आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF म्हटलं जातं बघा. महत्त्वाची संस्था आहे, लष्कराचा एक भाग आहे बघा. तर विमानतळ किंवा जे काही प्रमुख उद्योग वगैरे सर्व असतं, स्मारके वगैरे, त्या सर्वांना CISF सुरक्षा पुरवते. CISFची स्थापना झाली होती बघा 1969 मध्ये. ठीक आहे. 1969 मध्ये स्थापना झाली होती. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ब्रीदवाक्य आहे संरक्षण आणि सुरक्षा. ठीक आहे. संरक्षण आणि सुरक्षा हे ब्रीदवाक्य आहे. सध्याचे महासंचालक आहेत प्रवीर रंजन. ठीक आहे. प्रवीर रंजन. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या कादंबरीतून घेतलेले आहे तर आनंदमठ. ठीक आहे. आनंदमठ या कादंबरीमधून हे गीत घेतलेलं आहे वंदे मातरम नावाचं, जे आपल्या भारताचं राष्ट्रीय गीत आहे. ठीक आहे. राष्ट्रगीत नाही, राष्ट्रीय गीत आहे. ओके. याचे लेखक जे आहेत ते बंकिमचंद्र चटर्जी आहेत. याचं पहिलं गायन विचारलेलं आहे बघा 1896 मध्ये झालेलं आहे. पहिलं गायन कोलकाता अधिवेशनामध्ये. ठीक आहे. पहिलं गायन 1896 मध्ये कोलकाता अधिवेशनात झालेलं आहे. याला राष्ट्रीय गीताचा जो दर्जा आहे तो 1950 मध्ये देण्यात आलेला आहे. ठीक आहे. 1950 मध्ये राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळालेला आहे वंदे मातरम या गीतास. त्यानंतर प्रश्न आहे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिलेलं आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ठीक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं आहे बघा हे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे गीत. ओके. यांचाच ग्रामगीता हा ग्रंथ खूप वेळेला परीक्षेत विचारला जातो. ठीक आहे. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला विचारतात बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. यांचा जन्म विचारलेला आहे गेल्या वर्षी यावली ठिकाणी. यावली या गावामध्ये अमरावती जिल्ह्यात यावली या ठिकाणी तुकडोजी महाराजांचा जन्म झालेला आहे. यांचं मूळ नाव विचारलेलं आहे माणिक बंडूजी इंगळे. ठीक आहे. माणिक बंडूजी इंगळे यांचं मूळ नाव असणार आहे. यांचं जन्मवर्ष आहे बघा 1909. ठीक आहे. 1909 मध्ये यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे ग्रेट बॅरियर रीफ खालीलपैकी कोठे आहे? कोठे आहे ग्रेट बॅरियर रीफ तर ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये आहे, क्वीन्सलँडमध्ये. ठीक आहे. क्वीन्सलँड या ठिकाणाला म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावरील पॅसिफिक महासागरामध्ये आहे. जगातील सर्वात मोठी आणि लांब सजीवांनी बनवलेली एक भिंत आहे. ठीक आहे. जगातील सर्वात मोठी आणि लांब सजीवांनी बनवलेली भिंत आहे जी प्रवाळांच्या सूक्ष्मसागरी प्रवाळ जे असतात त्या सूक्ष्मसागरी जीवांच्या कॅल्शियम कार्बोनेटच्या उत्सर्गातून. ठीक आहे. उत्सर्गातून तयार झालेली आहे. प्रवाळांनी तयार केलेली ही भिंत हिला प्रवाळ भित्त देखील म्हटलं जातं. याला लाखो वर्ष लागलेले आहेत तयार होण्यास. ही भिंत तयार होण्यास लाखो वर्ष लागलेले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा डेटलाईन कोठे आहे तर 180 अंश रेखावृत्त. ठीक आहे. 180 अंश रेखावृत्त या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वाररेषा किंवा डेट लाईन आहे. आता रेखावृत्तांची संख्या देखील विचारली जाते बघा 360 रेखावृत्तांची संख्या आहे आणि अक्षवृत्तांची संख्या आहे बघा 181. ठीक आहे. 181. काही ठिकाणी 179चा संदर्भ देखील आढळतो. ठीक आहे.
अक्षवृत्तांची संख्या 181, पण काही ठिकाणी 179चा संदर्भ आढळतो. रेखावृत्तांची संख्या आहे 360. रेखावृत्त म्हणजे काय, तर पृथ्वीवरील ज्या उभ्या रेषा असतात, ठीक आहे, उभ्या रेषा असतात त्यांना रेखावृत्त म्हटलं जातं. पृथ्वीवरील ज्या आडव्या रेषा असतात त्यांना अक्षवृत्त म्हटलं जातं. ओके, हे देखील प्रश्न विचारलेले आहेत परीक्षेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर प्रज्ञानंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा खेळाडू आहे बघा बुद्धिबळशी संबंधित आहे. ठीक आहे, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आंबा बरवा किंवा अबाबरवा अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? तर बघा आंबबरवा हे जे अभयारण्य आहे ते सातपुडा पर्वतरांगेमध्ये स्थित आहे बुलढाणा जिल्ह्यात. ठीक आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे सातपुडा पर्वतरांगेत. त्यानंतर प्रश्न आहे, संत चोखामेळा यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील खालीलपैकी कोठे आहे? कोठे आहे? मेहुणा राजा. ठीक आहे, याला मेहुणपुरी देखील म्हटलं जातं. मेहुणा राजा किंवा मेहुणपुरी या ठिकाणी जन्मस्थान आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. कोणाचं? संत चोखामेळ्यांचं. यांची समाधी परीक्षेत विचारलेली आहे, कमेंट करून सांगायची आहे. या ठिकाणी सिंदखेड राजा महत्त्वाचा आहे बघा. राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान आहे बघा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा. परीक्षेत खूप वेळेला विचारलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान राज्यामध्ये जलक्रांती घडवून आणले. कोणी? राजेंद्र सिंग. ठीक आहे, डॉक्टर राजेंद्र सिंग यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जातं आणि यांनी राजस्थानच्या वाळवंटामध्ये जलक्रांती घडवून आणली होती, म्हणून यांना भारताचं जलपुरुष असं म्हटलं जातं. यांनी जलसंधारण या क्षेत्रामध्ये खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. यासाठी यांना 2001 मध्ये रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे आणि 2015 मध्ये, ठीक आहे, 2015 मध्ये स्टॉकहोम वॉटर प्राइज, ज्याला पाण्याचा नोबेल म्हणतात, हा देखील मिळालेला आहे. 2015 मध्ये पाण्याचा नोबेल कोणत्या पुरस्कारास म्हणतात विचारलं तर स्टॉकहोम वॉटर प्राइजला पाण्याचा नोबेल असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? कोणता आहे? हरियाल. ठीक आहे, हरियाल हा आपल्या महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. महत्त्वाचं आहे, याचं वैशिष्ट्य आहे बघा, ते मला कमेंट करून सांगायचं आहे. काय वैशिष्ट्य आहे या पक्ष्याचं? कमेंट करून सांगायचं आहे. शेकरू आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. ब्लू मार्मॉन आपल्या राज्याचा राज्य फुलपाखरू आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ओपेक या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? ओपेक संस्थेचं मुख्यालय व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया नसून ऑस्ट्रिया. ठीक आहे, ऑस्ट्रिया या देशामध्ये व्हिएन्ना या ठिकाणी ओपेकचं मुख्यालय आहे. ओपेकचा फुल फॉर्म आहे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. याची स्थापना झालेली आहे 1960 मध्ये. 1960 मध्ये ओपेकची स्थापना झालेली आहे. ही जी एक संस्था आहे ती फक्त तेल निर्यात करणाऱ्या देशांची संस्था आहे. भारत या संस्थेचा सदस्य नाही. ठीक आहे, फक्त तेल निर्यात करणाऱ्या देशांची ही एक संस्था आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेले सर विल्यम मार्क टुली खालीलपैकी कोण होते? हे होते ब्रिटिश पत्रकार. ठीक आहे, ब्रिटिश पत्रकार होते. कोण? तर अलीकडेच निधन झालेले सर विल्यम मार्क टुली. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय सैन्याने किती किमी सीमेत लक्ष्मण रेखा आखलेली आहे? तर 35/3 किंवा 35x3, 35/3 किमी सीमेमध्ये लक्ष्मण रेखा आखण्यात आलेली आहे भारतीय सैन्याद्वारे. त्यानंतर प्रश्न आहे, मदर ऑफ ऑल डील मुक्त व्यापार करार खालीलपैकी कोणामध्ये झालेला आहे? तर हा करार झालेला आहे भारत व युरोपियन युनियन. ठीक आहे, मदर ऑफ ऑल डील हा जो मुक्त व्यापार करार झालेला आहे तो भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर महिला प्रीमियर लीग, ज्याला WPL म्हटलं जातं, यामध्ये पहिले शतक कोणी ठोकलेले आहे? नॅट सायव्हर ब्रांट. ठीक आहे, नॅट सायव्हर ब्रांट या महिला खेळाडूने बघा हे शतक ठोकलेलं आहे मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळताना. ठीक आहे, पहिले शतक आहे WPLचे. नॅट सायव्हर ब्रांट विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्यानंतर प्रश्न आहे, 2026 मध्ये एकूण किती वीरांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली? तर एकूण 982. ठीक आहे, एकूण 982 जणांना बघा या ठिकाणी शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आलेली आहेत.
त्यानंतर प्रश्न आहे ICC T20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशच्या जागी कोणता संघ खेळणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, स्कॉटलंड. ठीक आहे. आता जो विश्वचषक होणार आहे T20चा त्यामध्ये बांगलादेश हा देश खेळणार नाही आणि त्यांच्या जागी आता स्कॉटलंड हा देश खेळणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे ॲट होम कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती भवन या ठिकाणी. सेवा तीर्थ आहे बघा, हे कशाचं नवीन नाव आहे कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न आपण मागे कव्हर केलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच निधन झालेले इंद्रजीत सिंग कोणत्या काळात BCCIचे अध्यक्ष होते? कोणत्या काळामध्ये होते? 1993 ते 1996. ठीक आहे, 1993 ते 1996 या काळासाठी BCCIचे अध्यक्ष होते इंद्रजीत सिंग, ज्यांचं आता निधन झालेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून, ज्याचे फॅक्ट आपण प्रश्नांमध्ये मोजले तर जवळपास 50-60 प्रश्न तुमचे या ठिकाणी कव्हर झालेले आहेत, जे सर्व पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आता सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया, म्हणजेच या व्हिडिओवरची ती परीक्षा असणार आहे जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणती नदी भारतात उगम पावत नाही? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्रह्मपुत्रा. त्यानंतरचा प्रश्न आहे निकटदृष्टिता आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरला जातो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, अंतर्वक्र भिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी गटात न बसणारे वाद्य कोणते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, बासरी. त्यानंतरचा प्रश्न आहे उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, सरोद. त्यानंतर प्रश्न आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, MSRDC. त्यानंतर प्रश्न आहे भारतातील प्रमुख विमानतळांना सुरक्षा खालीलपैकी कोणती संस्था पुरवते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. त्यानंतर प्रश्न आहे वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, आनंद मठ. त्यानंतर प्रश्न आहे या भारतात बंधू भाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिलेलं आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यानंतर प्रश्न आहे ग्रेट बॅरियर रीफ खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, 180 अंश रेखावृत्त. त्यानंतरचा प्रश्न आहे आर प्रज्ञानंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, बुद्धिबळ. त्यानंतर प्रश्न आहे अंबाबरवा अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सातपुडा पर्वतरांग. त्यानंतर प्रश्न आहे संत चोखामेळा यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, मेहुणा राजा. त्यानंतर प्रश्न आहे भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान राज्यामध्ये जलक्रांती घडवून आणली? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर राजेंद्र सिंग. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाल. त्यानंतर प्रश्न आहे ओपेक या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच निधन झालेले सर विल्यम मार्क टुली खालीलपैकी कोण होते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, पत्रकार. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय सैन्याने किती किमी सीमेत लक्ष्मण रेखा आखलेली आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, 35/3 किमी. त्यानंतर प्रश्न आहे मदर ऑफ ऑल डील मुक्त व्यापार करार खालीलपैकी कोणामध्ये झालेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत आणि युरोपियन युनियन.
त्यानंतर प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग किंवा WPL मधील पहिले शतक कोणी ठोकलेले आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नॅट सायवर ब्रांट. त्यानंतर प्रश्न आहे 2026 मध्ये एकूण किती वीरांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आलेली आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए 982 जणांना. त्यानंतर प्रश्न आहे ICC T20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशच्या जागी आता कोणता संघ खेळणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्कॉटलंड. त्यानंतर ॲट होम कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती भवन. त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच निधन झालेले इंद्रजीत सिंग कोणत्या काळात BCCIचे अध्यक्ष होते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी 1993 ते 96. तर अशा प्रकारे मित्रांनो 24 प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा देखील आपण पूर्ण केलेली आहे. किती गुण मिळालेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक शेअर करायचं आहे, एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला आहे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.